आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकांपूर्वीच भाजप महायुतीचे तब्बल 44 नगरसेवक विजयी ठरले असून कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकांमध्ये सुमारे 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रकारावरून विरोधक आक्रमक झाले असून मनसेने न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गट सक्रिय झाला असून महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीमुळे भविष्यात पक्षात मोठा स्फोट होऊ शकतो असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिल्याचा संदर्भ देत पटोले म्हणाले की ज्येष्ठ नेत्यांनी राणेंचा आदर्श घ्यावा असे म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर टोला लगावला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही पटोल्यांनी केली. विधिमंडळाची परंपरा लोकांना आणि विरोधकांना न्याय देण्याची आहे, मात्र सध्याचे अध्यक्ष राजकारणी म्हणून वावरत असल्याने भाजपने त्यांना बदलावे असेही पटोले म्हणाले. पण राहुल नार्वेकरनी या सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की भाजप पक्षाचे ते विधानसभा अध्यक्ष म्हणून वागत असतील तर भाजपने त्यांना त्या पदावरून काढून या संविधानिक पदाची गरिमा राखणाऱ्या माणसाला बसवावं असंच आमचं म्हणणं आहे. निवडणूक आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत असून हे लोकशाहीसाठी घातक आहे असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला. सरकार प्रचारात गुंतले असून जनता वाऱ्यावर असल्याचा आरोप करत पटोले म्हणाले की शेतकरी आत्महत्या वाढत आहेत तर सत्ताधारी नेते हेलिकॉप्टरने फिरत आहेत. 70,000 कोटींचा भ्रष्टाचार करूनही मी मोकळा आहे असे अजित पवारांचे वक्तव्य सूचक असल्याची टीकाही त्यांनी केली. जनता वाऱ्यावर आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार पूर्ण प्रचारात आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्यांची जे पीक आहे ते विकत घेतलं जात नाही, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांची लूट होते आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. जे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार आहे या सरकारमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं ते खऱ्या अर्थानं सूचक आहे. मी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला पण मला काहीच नाही, मी तर आता एकदम भ्रष्टाचारी भाजपच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ करण्याच्या निर्णयावर टीका करताना पटोले म्हणाले की ही निवडणुकीच्या तोंडावर केलेली घोषणा आहे. आधी केली असती तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा झाला असता. भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान भाजप नेत्यांवर सत्तेचा माज आला असून लोकांच्या मनात त्यांच्या विरोधात तीव्र रोष आहे असा आरोप करत हा रोष लवकरच उफाळून येईल असा इशाराही नाना पटोले यांनी दिला. धार्मिक व भाषिक मुद्द्यांवर राजकारण केले जात असल्याची टीका करत काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पक्ष असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.